मूळचे स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची प्रचिती भक्तांसाठी नवीन नाही। जो जो स्वामींना शरण गेला त्याला स्वामींनी प्रत्यक्ष रूपात प्रचिती दिली आहे। आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात स्वामींचे भक्त आहेत। जसे स्वामींचे भक्त जगभरात आहेत तसेच सिनेसृष्टीत देखील आहेत। अशोक सराफ, केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, प्रिया बेर्डे, सुकन्या मोने, आदेश बांदेकर, स्वप्नील जोशी, श्रेयस तळपदे, प्रवीण तरडे, जितेंद्र जोशी आणि असे कितीतरी कलाकार आहेत जे आज स्वामी भक्तीत लीन झाले आहेत। याला अभिनेते जयवंत वाडकर देखील अपवाद नाही। आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर स्वामींनी त्यांना अशी प्रचिती दिली की ते आयुष्यभरासाठी स्वामींचे ऋणी झाले। तेव्हा काय आहे हा खास किस्सा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अभिनेते जयवंत वाडकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत। त्यांनी आजवर मराठीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या। विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं, तर कधी त्यांच्या गंभीर भूमिकांनी आपल्याला विचार करायला भाग पाडलं। त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि मैत्री ही केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर आता सोशल मीडियामुळे सर्वांपर्यंत पोहोचली आहे। असा कुठलाच सोहळा नसेल ज्याचे फोटोज वाडकरांच्या कॅमेऱ्यात कैद झाले नसतील। असे सर्वांचे लाडके जयवंत वाडकर स्वामी भक्त देखील आहेत। स्वामींनी त्यांना प्रचिती दिली जेव्हा त्यांची मुलगी स्वामिनी आईच्या गर्भात होती। आता स्वामिनी या नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, पण तशीच काहीशी खास, काहीशी अंगावर काटा आणणारी गोष्ट यामागे आहे। जयवंत वाडकर यांना 2 मुलं, पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी। दोन्ही मुलांमध्ये बरंच अंतर आहे। त्यामुळे दुसऱ्या मुलीच्या वेळी वाडकर यांच्या पत्नीचं म्हणजे विद्या वाडकर यांचं वय 38-39 होतं। परिणामी वय जास्त असल्यानं प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होत्या। अशा वेळी दवासोबत दुवा देखील गरजेची असते। वाडकर यांच्या पत्नीची देखील स्वामींवर प्रचंड श्रद्धा। त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात त्या दर महिन्याला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायच्या। एकही वारी त्यांनी चुकवली नाही। अगदी प्रसूतीला काही दिवस राहिलेले असताना म्हणजे 9व्या महिन्यात देखील त्यांना स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायची इच्छा झाली। ही इच्छा त्यांनी जयवंत वाडकरांकडे बोलून दाखवली आणि वाडकरांनी देखील लागलीच होकार दिला, कारण प्रसूती आधीची ती स्वामींची भेट होती। शिवाय स्वामींची आरती मिळावी अशी विद्या यांची इच्छा होती। त्यामुळे स्वतःची फियाट गाडी घेऊन ते दोघेही लागलीच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले। मुंबईवरून सोलापूर पर्यंतचा प्रवास व्यवस्थित झाला, परंतु सोलापूरच्या पुढे अक्कलकोटकडे जाताना मात्र गाडीच्या ब्रेकमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं वाडकरांच्या लक्षात आलं। गाडीचा ब्रेक लागत नव्हता, तरीही त्यांनी गाडी कंट्रोल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्यांनी पत्नी विद्याला देखील याची कल्पना दिली, पण त्याही म्हणाल्या, अरे होईल, आपण जाऊ हळूहळू, कारण त्यांना स्वामींच्या आरतीची ओढ लागली होती। कसेबसे ते अक्कलकोटमध्ये पोहोचले। तिथे गेल्यावर त्यांनी जवळच्या गृहस्थांना हा प्रकार सांगितला आणि गाडी दुरुस्तीसाठी मेकॅनिक देखील बोलवायला सांगितला। त्या रात्री वाडकरांनी अक्कलकोटमध्ये मुक्काम केला। सकाळी उठून दोघांनीही स्वामींचं दर्शन घेतलं, अभिषेक केला, आरती झाली, प्रसाद घेतला आणि ते बाहेर आले। घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी गाडीची चौकशी केली। मेकॅनिकाला काय झालं होतं वगैरे विचारलं तेव्हा संबंधित गृहस्थ म्हणाले, मेकॅनिक आला आहे, तो तुमच्यासाठीच थांबलाय। त्यावेळी मेकॅनिक म्हणाला, अहो तुम्ही सोलापूर पासून अक्कलकोट पर्यंत जवळपास 45 किलोमीटर गाडी आणलीच कशी? इथवर पोहोचलातच कसे? ब्रेकचा पॅन्डल आत गेला आहे, गाडीचे ब्रेक पूर्णतः फेल गेले आहेत। हे ऐकल्यानंतर मात्र वाडकर दाम्पत्याला मोठी प्रचिती मिळाली। घरी निघालेले विद्या आणि जयवंत वाडकर पुन्हा मंदिरात गेले, स्वामींना शरण आले। दोघेही स्वामींपुढे धाळ मोकळून रडले। एक प्रकारे स्वामींनी त्यांना जीवदान दिलं, आशीर्वाद दिला होता। जणू स्वामींनी त्यांना साक्षात दर्शन दिलं अशी अनुभूती त्यांना मिळाली। त्यानंतर वाडकरांना एक कन्यारत्न प्राप्त झालं, म्हणून वाडकरांनी तिचं नाव स्वामिनी ठेवलं। लोकशाही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला होता। तेव्हा स्वामी भक्तीचा हा अंगावर काटा आणि मनाचा ठाव घेणारा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हालाही स्वामींची अशी प्रचिती आली का हे देखील आवर्जून कळवा। पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी। जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति नमस्कार। सालाबाद प्रमाणे यंदाही आमचा बालगणपती आलेला आहे आणि हे आमचं 103 वर्ष आहेत झालेली आहेत या गणपतीला आणि खूप बरं वाटतं गणपती येतो त्यावेळी आणि भावुक होतो आम्ही सगळेच जण।